करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी मनुस्मृतीवर आधारित जातीव्यवस्था टिकली पाहिजे आणि आरक्षण संपवावं असं वक्तव्य केलंय। या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या पुढाकारातून चित्रदुर्ग मठात कोल्हापुरातील सर्व शाहू विचारांच्या वारसदार संघटना आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आज पार पडली। या बैठकीत करवीर पीठाचे शंकराचार्यांच्या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव करण्यात आला। या ठरावाला बैठकीत सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला। यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी राजर्षी शाहू महाराज यांना देखील पूर्वीच्या करवीर पीठ शंकराचार्यांनी विरोध केल्याचं सांगत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील जातीयवादी प्रवृत्तींनी त्रास दिला होता असं सांगत आता पुन्हा डोकं वर काढणाऱ्या या प्रवृत्तींविरोधात राजर्षी शाहूंच्या विचारांच्या जनतेनं भूमिका घ्यावी असं आवाहन केलं। काँग्रेसच्या सरलाताई पाटील यांनी शंकराचार्यांनी स्त्री गर्भासंदर्भात केलेलं वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगत या वक्तव्याबद्दल शंकराचार्यांनी माफी मागावी अशी मागणी केली। या बैठकीत शंकराचार्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याविरोधात कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यांमध्ये सभा घेण्याचा निर्णय झाला। शंकराचार्यांनी माफी मागितली नाही तर 9 फेब्रुवारीला जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून शंकराचार्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे। यानंतरही शंकराचार्यांवर गुन्हा दाखल झाला नाही तर करवीर पीठावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र सगळ्या जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि अनेक IPC मधले कलम आणि भारतीय राज्यघटनेतल्या अनेक कलमांच्यावरती कायद्याच्यावरती घाला घातलेला या वक्तव्याने आणि म्हणून या शंकराचार्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही शुक्रवारी 9 तारखेला सर्व शिष्टमंडळ घेऊन आम्ही SP ना भेटून हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि शंकराचार्याने माफी मागितलीच पाहिजे या मागणीसाठी जमणार आहोत। आणि याच्यात पण जर शंकराचार्य नाही हे केला आणि पोलिसांनी गुन्हा जर दाखल नाही केला तर आम्ही मोठा मोर्चा ऐतिहासिक मोर्चा घेऊन त्या करवीर पीठाकडे आगेकूच करणार आहोत की तुम्ही याच्याबद्दलचे आम्हाला जाब स्पष्टीकरण दिलं पाहिजे। हा देश जो आहे तो मनुस्मृतीवर चालणार की भारतीय राज्यघटनेवर चालणार। दरम्यान पुण्यातल्या झालेल्या भाषणामध्ये शंकराचार्यांनी चातुर्वर्णीय व्यवस्थेचं समर्थन करताना स्त्रीच्या गर्भात वाढणाऱ्या भ्रूणाच्या वाढीच्या अवस्थेशी जाती व्यवस्थेची तुलना केली होती। सर्वप्रथम भ्रूणाचं डोकं, नंतर भुजा, नंतर जांघ आणि शेवटी पाय आकार घेतात असं सांगत शंकराचार्यांनी ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भुजातून क्षत्रिय, जांघेतून वैश्य आणि पायातून क्षूद्र जन्माला येतात असा दावा केलाय। शंकराचार्यांचा हा दावा अवैज्ञानिक असल्याचं सांगत या बैठकीत त्याचा निषेध करण्यात आला। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर प्रमुख RK पोवार, सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, अशोक भंडारे, दगडू भास्कर, भारती पोवार, अनिल घाटगे, रामचंद्र कांबळे, सीमा पाटील, रवी जाधव, बाबूराव कदम, बाबासाहेब भोसले यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।